नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये बेलवाले आर्टिस्ट्री. मी युवराज. आज आपण यूट्यूबचे फेमस व्लॉगर बिओनिक असं त्यांचा चॅनल आहे. त्यांचा आपण कॅरिकेचर आर्ट काढत आहोत. त्यांचे व्लॉगिंग व्हिडिओज मला खूप आवडतात. सो मध्येच मी हा व्हिडिओ काढतो आहे. कारण की आपण असेच फेमस काही यूट्यूबर्सचे व्हिडिओ म्हणजे कॅरिकेचर आर्ट काढूयात. तुम्हाला मी नक्की एक नवीन व्हिडिओ मी पोस्ट करत जाईन त्यांचे. आता सांगायचं झालं तर त्यांच्या चेहऱ्याबद्दल किंवा फेसबद्दल त्यांच्या, तर आता मी यांचा चेहरा म्हणजे असा लंबट केलेला आहे. म्हणजे असा पूर्ण आयत आकाराचा. कारण की त्यांचा फेस तसा आहे. सो मी तशा टाइपच केलेला आहे. जास्त काय यामध्ये बदल केलेला नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट करू शकतो. त्यांचं जे कपाळ आहे ते तुम्ही खूप मोठं काढू शकता आणि त्यांचा चेहरा खूप बारका काढला तरी चालेल. म्हणजे असंही होऊ शकतं. म्हणजे त्यांचं कपाळ जरी मोठं काढलं आणि खालचा चेहरा जरी छोटा काढला तरी चालेल. पण मी आता हे काढलेला आहे त्यांचा चेहरा असा उभा आयताकाराचा. सो तेही छान दिसतो. फरक नाही त्यामध्ये. म्हणजे तुमच्या स्टाईलवर डिपेंड आहे ते. तुम्हाला कसं त्यात अजून बदल करायचे आहेत. खूप काही बदल होऊ शकतात त्यामध्ये. आपण जर कधी नेक्स्ट अजून एकदा जर त्यांचं चित्र किंवा कॅरिकेचर आर्ट काढलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तोही एक प्रकार आपण नक्की करूयात. सो आता तुम्ही बघत आहात की त्यांचे मेन जर तुम्ही बघायला गेलं तर ते कपाळच आहे. जर मोठं हे केलं तर आणि बाकी दाढी आणि डोळे. बस काय सुद्धा ह्यामध्ये दुसरं असं वेगळेपणा तुम्हाला करायची गरज नाही. मी एक पेन्सिल स्केच तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेला आहे. कारण की फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याची काही गरज नाहीये. तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही एक रफ स्केच काढला तरी तुम्हाला अंदाज येईल की ते कसं हे करतात. त्यामुळे मी काय तो पूर्ण व्हिडिओ हे केला नाहीये. तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं तर मी नक्की तुम्हाला एक वेळेस असं पूर्ण व्हिडिओ फक्त स्केच ड्रॉ कसं करतात मी मागचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे हेनरी केविल यांचा, तुम्ही बघू शकता. नंतर तरी जो मला अजून एकदा जर बघायचं असेल की अजून कसं हे करतात, मी अजून यांचे 2-3 रफ स्केच काढून हे केलेले आहेत. मी एक पोस्ट करीन नंतरच्या व्हिडिओमध्ये. जो सेकंड व्हिडिओ आपण करत आहोत त्यामध्ये मी पहिल्यांदा ते स्केचचे फोटो वगैरे अपलोड करेन त्याबरोबर. सो तुम्ही ते बघा अजून एकदा. बाकी डोळे वगैरे भुया वगैरे तुम्हाला जे ॲज इट इज तुम्हाला फक्त त्यामध्ये थोडेफार बदल करायचे. बाकी काही नाहीये. आणि अजून एक मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण की असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण फक्त कॅरिकेचर किंवा कार्टूनच करणार नाही, तर आपण बाकी भरपूर व्हिडिओ आपण आणणार आहोत. सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत जातील. आणि आणि तुम्ही जो आता दाढीचा पोर्शन बघत आता आपण जो त्याला शेड म्हणजे रेषा मारत आहोत दाढी दिसायसाठी. तर तुम्ही त्याच्यामध्ये स्मॉल लाईनी टाकून जरी तो स्पेस ठेवला दाढीचा तरी चालेल. जर तुम्हाला फिलिंग करायचं असेल दाढी आणि त्यांची मिशा, तुम्ही फिलिंग हे करू शकता किंवा ॲज इट इज सोडलं तरी चालेल. फक्त तुम्ही एक मिशाची आणि दाढीची आउटलाईन तुम्ही आखून घ्या आणि एक छोट्याला एक त्याच्या लाईन मारा आणि तसं ठेवलं तरी चालेल. आणि बाकी केसांनाही तुम्ही तसंच करू शकता. फिल नाही केलं तरी चालेल. जे ब्रश पेनचे एक ब्रश पेन आहे आणि एक साधा स्केच पेनसारखा त्याचं एक हे आहे 2 त्याचे. तर त्या बारक्या स्केच पेनने तुम्ही एक छोटे लाईन जरी तुम्ही म्हणजे ड्रॉ केलं त्याच्यावर तरी चालेल. मी फक्त फिलिंग केले तुम्हाला दाखवण्यासाठी, ते डार्क करण्यासाठी. बाकी ह्याच्यामध्ये काय फरक केलेला नाहीये मी जास्त. सो तुम्ही तसंही करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.